तर आजपासून आपण पाहूयात पदार्थ निरूपण. तर पदार्थ निरूपणमध्ये पदार्थ शब्दाची पहिल्यांदा निरुक्ती पाहूयात. निरुक्तीसाठी आपण 2 श्लोक बघणार आहोत. पद्यते गम्यते येनार्थ सह पदार्थ तो आणि दुसरा पद्यते गम्यते येनार्थ इति सूत्रस्यापि पदत्वात् सूत्रे यो अर्थ प्रतिपादितः स पदार्थ. आता हे जे 2 श्लोक पाहिले तर त्याचा अर्थ काय बनतो? तर अर्थ असा बनतो ज्यामुळे अर्थाला जाणले जाते किंवा त्याचा बोध होतो. म्हणजे एखाद्या गोष्टीचा आपण अर्थ जाणून घेतोय किंवा त्याचा आपल्याला बोध होतोय तर त्याला आपण काय म्हणणार? तर पदार्थ म्हणणार. आणि हा पदार्थ शब्द कशापासून तयार होतो? तर पद आणि अर्थ अशा 2 शब्दांपासून पदार्थ शब्द तयार होतो. म्हणजेच काय तर सूत्राद्वारा पदत्व सिद्ध होऊन अर्थ प्रतिपादित होणे म्हणजेच पदार्थ होय. म्हणजेच काय तर एखादं सूत्र आपण जाणून घेतलं आणि त्याद्वारे त्याचा अर्थ आपल्याला कळाला तर त्याला सुद्धा आपण पदार्थ म्हणणार. तर ह्याच्यासाठी पदार्थ शब्दाची निरुक्तीसाठी 2 श्लोक कोणते लक्षात ठेवणार तुम्ही? तर पद्यते गम्यते येनार्थ सह पदार्थ आणि पद्यते गम्यते येनार्थ इति सूत्रस्यापि पदत्वात् सूत्रे यो अर्थ प्रतिपादितः स पदार्थ असे 2 श्लोक तुम्ही लक्षात ठेवणार. तर आपली ही बनते पदार्थ शब्दाची निरुक्ती. आता आपण पाहूया पदार्थ निरूपण यामधला दुसरा पॉईंट असा आहे पदार्थाची परिभाषा एवं लक्षण. आता परिभाषामध्ये आपण पाहूया 4-5 परिभाषा. तर पहिली आहे पदस्य अर्थ पदार्थ म्हणजेच काय तर ज्याचा बोध पदाद्वारे होतो त्याला आपण म्हणणार पदार्थ. आता पद म्हणजे काय तर पद आपण पुढे पाहणारच आहोत. आता पुढचा होतो प्रमिती विषया पदार्थ म्हणजेच काय तर यथार्थ ज्ञान म्हणजे जो ज्ञानाचा विषय होतो म्हणजे जो जाणला जातो तो काय आहे तर पदार्थ आहे. म्हणजे काय तर आपण पदार्थ जो आहे तो ज्ञानाचा विषय आहे तो आपल्याला जाणला जातो. त्यानंतर काय होतं तर प्रतिपादते अर्थ पदार्थ म्हणजे पदाने ज्याचा अर्थ प्रतिपादित केला जातो म्हणजे ज्याचा अर्थ सांगितला जातो. एखादा पद आहे ज्याच्याद्वारे आपल्याला अर्थ जाणला जातो किंवा सांगितला जातो म्हणजेच प्रतिपादित केला जातो तो काय बनणार तर पदार्थ बनणार. त्याचा अर्थ असतो पदार्थ. त्यानंतर काय अर्थ पदस्य म्हणजेच काय तर पदाच्या अर्थालाच पदार्थ म्हणतात सगळ्यात सोपं. आणि लास्टला काय येणार तर पदार्थो नाम पदस्य पादयो पदानाम वा अर्थ पदार्थ चक्रपाणींनी सांगितलं आहे. इथं काय म्हणतात तर एक पद 2 पद किंवा अनेक पदांचा अर्थ म्हणजेच काय तर पदार्थ होय. तर अशी आपली हे श्लोक बनतात 5 श्लोक पदार्थाचे. तर ते असे म्हणतात पदस्य अर्थ पदार्थ त्यानंतर प्रमिती विषया पदार्थ पद प्रतिपादते अर्थ पदार्थ चौथी बनते अर्थ पदस्य आणि 5वी आहे पदार्था नाम पदस्य पदयो पदानाम वा अर्थ पदार्थ म्हणजेच काय तर ज्याचा बोध पदाद्वारे होतो त्यालाच आपण काय बनणार तर पदार्थ म्हणणार. आतापर्यंत आपण जे पद म्हणत होतो तर ते पद नेमकं आहे तरी काय आणि पद आणि त्याचं लक्षण काय हे आपण एकदा पाहून घेऊयात. आता एक सार्थक शब्द किंवा अक्षराला पद म्हणतात किंवा म्हणजेच एक काय तर पर्टिक्युलर वर्ड आहे त्याला आपण काय म्हणणार तर पद म्हणणार म्हणजे काय तर त्याचा अर्थ असला पाहिजे. सार्थक शब्द आहे त्याला आपण पद म्हणणार. आता पाणिनी काय म्हणतात तर सुप्तिनतम पदम म्हणजेच काय सुबंतम तिअंतमचं पदसंज्ञा स्यात् म्हणजेच काय सुबंत आणि तिअंताला पदसंज्ञा होते. सुबंत आणि तिअंत तुम्ही हे संस्कृतमध्ये पाहालच त्याची काय होणार तर पदसंज्ञा होणार. त्यानंतर शक्तम पदम हे काय म्हणतात नैयायिक म्हणतात म्हणजेच काय तर शक्तिसंपन्न शब्द जो आहे तो आहे पद. तर काय होतं पदाचा पदार्थाबरोबर असणारा संबंध म्हणजेच काय तर त्याच्यामध्ये असणारी शक्ती. आता ईश्वर संकेताला अथवा निसर्गात असलेल्या अर्थावबोधक संकेताला शक्ती म्हणतो. आणि आधुनिक विज्ञानामध्ये इच्छा एव शक्ती म्हणजेच काय तर इच्छा हीच शक्ती असं म्हणलेलं आहे. म्हणजेच काय तर ही जी शक्ती त्या शक्तीपासून एक शब्द तयार होतो तो शब्द काय आहे तर ते पद आहे. किंवा संस्कृतमधले जे सुबंत तिअंत जे आहेत पदसंज्ञा त्यांना आपण पदसंज्ञा दिलेली आहे. म्हणजेच काय तर एक सार्थक शब्द ज्याला पर्टिक्युलर असा मिनिंग आहे तो काय बनणार तर पदशब्द तयार होणार. आता आपण जे पाहिलं प्रमिती म्हणजे काय तर यथार्थ ज्ञान म्हणजेच काय तर ट्रू नॉलेज. आता आपण पाहूयात पदार्थाचं लक्षण. यामध्ये 2 प्रकार पडतात सामान्य लक्षण आणि विशेष लक्षण. सामान्य लक्षणामध्ये येतं की अभिज्ञेयत्व पदार्थ सामान्य लक्षण. तर्कदीपिकामध्ये काय म्हणतात तर अभिज्ञेयत्व हे काय पदार्थाचं सामान्य लक्षण आहे. आणि विशेष लक्षणामध्ये येतं षण्णामपि पदार्थानां अस्तित्वात अभिज्ञेयत्वात आणि ज्ञेयत्वात म्हणजेच काय तर अस्तित्व अभिधेयत्व आणि ज्ञेयत्व हे काय आहे तर आपले 3 विशेष लक्षणं आहे पदार्थाचे. म्हणजेच काय अस्तित्व म्हणजे एक्झिस्टन्स, ज्ञेयत्व म्हणजे काय थिंग्स टू नो म्हणजे गोष्टी आपल्याला माहीत असणार आहे. आणि अभिज्ञेयत्व म्हणजे काय थिंग्स कॅन बी नेम्ड म्हणजे आपण ज्या गोष्टींना आपण नावं ठेवू शकतो म्हणजे पर्टिक्युलर त्यांचं नामकरण करू शकतो. हे झाले पदार्थाचे सामान्य लक्षण आणि विशेष लक्षण. सामान्य लक्षणमध्ये येतं अभिधेयत्व आणि विशेष लक्षणामध्ये येतं अस्तित्व, ज्ञेयत्व आणि अभिधेयत्व.
आतापर्यंत आपण जे पदार्थ पाहिलं त्याचे दोन प्रकार पडतात. ते कोणते तर सत म्हणजेच काय तर भाव पदार्थ आणि असत अभाव पदार्थ. सत म्हणजे काय तर जे अस्तित्वात आहेत असे पर्टिक्युलर पदार्थ आणि असत म्हणजे जे अस्तित्वातच नाही आहेत असे काही पदार्थ असतात त्यांना असत म्हणतात. मग असे दोन प्रकार पडतात पदार्थाचे कोणते सत म्हणजे भाव पदार्थ आणि असत अभाव पदार्थ. तर सतभाव पदार्थामध्ये काय काय येणार तर द्रव्य, गुण, कर्म, सामान्य, विशेष आणि समवाय. तर वस्तुनिष्ठ अस्तित्व असणारे कोणते तर द्रव्य, गुण आणि कर्म आणि बुद्धिमत्तेशी रिलेटेड असणारे बुद्धिनिष्ठ अस्तित्व असणारे कोणते तर सामान्य, विशेष आणि समवाय. द्रव्यांची संख्या आहे 9, गुण आपले आहेत 24, कर्म आहेत 5, सामान्य 2, विशेष 1 आणि समवाय 1. आणि असत अभाव पदार्थ म्हणजेच काय तर जे अस्तित्वातच नाही आहेत ते पदार्थ कोणते तर प्राकाभाव, प्रध्वंस अभाव, अनन्यभाव आणि अतोत्याभाव. तर असे आपले दोन प्रकार पडतात पदार्थाचे, सतभाव पदार्थ आणि असत अभाव पदार्थ. सतमध्ये काय येणार तर द्रव्य, गुण, कर्म हे वस्तुनिष्ठ अस्तित्व असणारे, सामान्य, विशेष, समवाय हे बुद्धिनिष्ठ अस्तित्व असणारे आणि असत अभाव पदार्थामध्ये येणार प्राकाभाव, प्रध्वंस अभाव, अनन्यभाव आणि अत्योत्य अभाव. जे आपण सतभाव पदार्थामध्ये पाहिलं होते द्रव्य, गुण, कर्म, सामान्य, विशेष आणि समवाय. त्याचं पर्टिक्युलर प्रत्येकाचं एक एक पाहूयात इंडिव्हिज्युअली. त्यामध्ये पहिले ना द्रव्य म्हणजेच काय तर ज्या पदार्थामध्ये गुण आणि कर्म अस्तित्वाने असतात त्याला काय म्हणतात द्रव्य असं म्हणतात. आधुनिक भौतिकशास्त्रामध्ये काय ना तर मॅटर या संज्ञेने समतुल्य असा पदार्थ म्हणलेला आहे. उदाहरणार्थ पृथ्वी हे द्रव्य आहे. म्हणजेच काय तर जे आपल्या पदार्थामध्ये गुण आणि कर्म अस्तित्वाने राहतात ते काय झालं आपलं द्रव्य झालं. त्यानंतर येणार गुण. गुण म्हणजे काय तर द्रव्याचे ज्ञान ज्यांच्याशिवाय होऊ शकत नाही व जे द्रव्याच्या आश्रयाने राहतात अशा पदार्थांना काय म्हणतात तर गुण असे म्हणतात. चेतन आणि अचेतन ठिकाणी घडून येणारे जे सर्व क्रिया आहेत किंवा कर्म आहेत त्या क्रियांना काय म्हणणार तर आपण कर्म असे म्हणणार. म्हणजेच काय तर चेतन म्हणजे हलणाऱ्या गोष्टी किंवा ज्यांच्यामध्ये चेतना आहेत आणि जे अचेतन आहेत जे निर्जीव आहेत अशा गोष्टी यांच्या ठिकाणी ज्या काही हालचाली किंवा ज्या काही वेगवेगळ्या क्रिया घडून येतात ते काय असतं तर कर्म असतं. त्यानंतर सामान्य आणि विशेष ह्या दोन गोष्टी पाहूयात. सामान्य म्हणजे काय तर दोन द्रव्य पदार्थांमध्ये असणारा रचनात्मक, गुणात्मक आणि कर्मात्मकपणा यांच्यामध्ये जो सारखापणा असतो ते सामान्य. म्हणजे काय तर रचनात्मकदृष्ट्या, गुणात्मकदृष्ट्या आणि कर्मात्मकदृष्ट्या या तीन गुणा यांच्यामध्ये जर साधर्म्य आढळलं तर ते असणारे सामान्य. आणि विशेष म्हणजे काय तर दोन द्रव्यांमध्ये एकमेकांपासून भिन्न ठरवणारा घटक म्हणजेच काय तर विशेष होय. म्हणजे पर्टिक्युलर दोन हे गोष्टी आहेत त्यामध्ये जर वेगळंपणा काही दाखवत असेल तर ते त्यांच्यामधील विशेष असणारे आणि त्यामध्ये रचनात्मक, गुणात्मक आणि कर्मात्मक सारखेपणा दाखवत असेल तर त्यांच्यामधील सामान्य असणार आहे. हे जे सतभाव पदार्थ आहेत त्यांचा आता आपण पाहूयात क्रम. आता क्रमामध्ये काय ना तर गुण व कर्मांच्या मध्यम द्रव्याची गणना केली जाते. का केली जाते तर गुणावरून द्रव्याचं ज्ञान होतं. म्हणजे जे आपले पर्टिक्युलर गुण आहेत ज्या द्रव्यांमध्ये तुम्ही पुढल्या वर्षी द्रव्यगुण विज्ञान पाहणारच आहात त्यामध्ये वेगवेगळ्या द्रव्यांमध्ये असणारे त्यांचे गुण सांगितलेले आहेत. आता हे जे गुण आहेत तेच द्रव्यामधील कार्य करण्याला कारणीभूत असतात. त्यानुसार काय होणार तर गुणावरून द्रव्याचं ज्ञान होतं आणि हे गुण काय करतात तर कर्म करतात द्रव्यामध्ये असणारे. म्हणजेच काय तर द्रव्य हे कुणाकुणाला आश्रय देतं गुणाला आणि कर्माला आश्रय देतं आणि गुण आणि कर्म हे द्रव्याच्या आश्रयानुसार असतात आणि ते द्रव्याच्या कार्य करण्याला कारणीभूत ठरतात. त्यानंतर काय होतं तर समवाय पदार्थाचं वर्णन केलेलं आहे. म्हणजेच काय तर गुण व कर्म या द्रव्यात समवाय संबंध आहे. तो संबंध कसा आहे ते आपण पुढे पाहूयात. पण शॉर्टकटमध्ये तुम्ही लक्षात ठेवा की द्रव्याच्या आश्रयाने असतात गुण आणि कर्म. गुणावरूनच काय होतं द्रव्याचं ज्ञान होतं, द्रव्याची माहिती मिळते. तसंच जे द्रव्यामधील जे काही कार्य होतं ते त्याच्या गुणानुसारच होत असतं. आता थोडेच पॉईंट उरलेले आहे पदार्थाचं साधर्म्य आणि वैधर्म्य. आता पदार्थामध्ये काय साधर्म्य म्हणजे सारखेपणा आणि वैधर्म्य म्हणजे वेगळेपणा आहे. तर ते आपण पाहूयात. पहिल्यांदा पाहूयात पदार्थाचं साधर्म्य म्हणजे काय तर पदार्थामध्ये जे समान रूपात धर्म असतात ते काय झालं तर साधर्म्य झालं. आता याचे काही पॉईंट्स पाहूयात हे जे ह्याच्याशी रिलेट करणारे. षट पदार्थामध्ये अस्तित्व असतं, अभिज्ञेयत्व असतं आणि ज्ञेयत्व पदार्थाचं आपण विशेष लक्षण पाहिलेलं आहे. त्यानंतर काय तर दुसरा पॉईंट असा येतो द्रव्य, गुण, कर्म, सामान्य, विशेष यात समवायित्व, अनेकत्व धर्म समान रूपात असतात. पहिला पॉईंट काय होता तर षड्रूपामध्ये अस्तित्व असतं, अभिज्ञेयत्व असतं आणि ज्ञेयत्व असतं. आणि हे द्रव्य, गुण, कर्मादी 5 जे आहेत त्यामध्ये काय असतं सामायित्व असतं, अनेकत्व असतं आणि धर्म समान रूपात असतात. त्यानंतर गुण, कर्म, सामान्य, विशेष व समवाय यात काय आहे तर निर्गुणत्व आणि निष्क्रियत्व धर्म असतो. तर आपण आतापर्यंत 3 पॉईंट पाहिले. साधर्म्यामध्ये षटपदार्थामध्ये काय आहे अस्तित्व आहे, अभिज्ञेयत्व आणि ज्ञेयत्व आहे. द्रव्य, गुण आणि कर्मामध्ये काय कर्मविशेषामध्ये काय आहे तर सामायित्व, अनेकत्व आणि धर्म समान रूपात असतात. आणि गुण, कर्म, सामान्य आणि विशेष आणि समवाय हे जे 5 आहेत त्यामध्ये काय आहे तर निर्गुणत्व आणि निष्क्रियत्व धर्म असतात. हे झाले साधर्म्याशी रिलेटेड काही पॉईंट्स.
चौथा पॉईंट असा आहे की द्रव्य, गुण आणि कर्म यांच्यामध्ये काय आहे तर अस्तित्व आहे. म्हणजेच काय तर सत्ता, अस्तित्व यांचा संबंध आहे द्रव्य, गुण आणि कर्मामध्ये, जो आपण मगाशीच एक्सप्लेन केला होता. त्यानंतर त्याच्यामध्ये असतं सामान्य आणि विशेषत्व. तसेच काय असतं तर धर्म आणि धर्माधर्म, कर्तृत्व, धर्म हे पण त्याच्यामध्ये समान रूपामध्ये असतात. त्यानंतर द्रव्य, गुण आणि कर्म हे काय तर द्रव्याचेच कारण आहेत. 6वा पॉईंट असा आहे तो ज्याप्रमाणे द्रव्य, गुण, कर्माचे कारण द्रव्य आहे त्याचप्रमाणे काय तर गुणसुद्धा हे त्यांच्या तिघांचे कारण असतं. तर हे कसं ते आपण पुढे पाहूयात. पण एवढं तुम्ही लक्षात ठेवा की द्रव्य, गुणकर्माचं कारण द्रव्य पण आहे आणि गुण पण आहे. त्यानंतर काय होतं तर संयोग, विभाग हे वेगांचे कारण किंवा कर्म आहे. म्हणजेच काय तर तिघांचे कारण एक कर्म असल्यामुळे तिघांचे साधर्म्य आहे. म्हणजे काय तर संयोग, विभाग आणि वेगाचे कारण काय तर कर्म आहे. तिघांचे साधर्म्य असल्यामुळे त्यांच्यामध्ये. 7वा पॉईंट असा आहे तर संयोग, विभाग, वेगांचे कारण म्हणजेच कर्म आहे. तर तिघांचे कारण काय एक असल्यामुळे तिघांचे साधर्म्य आहे. तर त्यानंतर 8वा पॉईंट असा तो ज्याप्रमाणे द्रव्याचे कारण द्रव्य आहे असते त्याचप्रमाणे द्रव्यांचे कार्यसुद्धा द्रव्य असते. म्हणजे द्रव्याचं कारण पण द्रव्य आणि द्रव्याचं कार्य पण द्रव्य आहे. पृथ्वी, जल, तेज, वायू, आकाश या पाचही द्रव्यांमध्ये भूतत्व असा विशेष गुण आहे. हे काय झालं त्यांच्यामधलं साधर्म्य झालं. नंतर काय पृथ्वी, जल, तेज व वायू यामध्ये स्पर्श आणि द्रव्य, आरंभत्व, धर्म आहे. हे कसं तर ते आपण पुढे पाहूयात. फक्त तुम्ही हा सध्या पॉईंट लक्षात ठेवा. हे जे 10 पॉईंट आपण बोललो ते पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. वाटल्यास तुम्ही नोटबुकमध्ये लिहून घ्या हे 10 पॉईंट, जे की पदार्थाचे साधर्म्य आहे. तर आता आपण पाहूयात पदार्थाचे वैधर्म्य. पदार्थाच्या वैधर्म्यामध्ये येते द्रव्य, गुण. द्रव्यात गुण व कर्म राहतात, पण गुण व कर्मात द्रव्य राहतं का तर नाही राहत. द्रव्य काय करतं गुण आणि कर्माला आश्रय देतं, पण गुण आणि कर्म द्रव्याला आश्रय देतं का तर असं काही नसतं. त्यानंतर काय तर सामान्य 1, 2 किंवा 3 पदार्थ असतो सामान्यमध्ये. विशेषमध्ये बरेच प्रकारचा असतो. सामान्याचं काय 1, 2, 3 पर्यंत असू शकतं सामान्य. विशेषामध्ये काय तर तसे बरेच प्रकार आहेत. आणि आरंभ आणि आरोहण फक्त द्रव्याचेच असतं, बाकीचं कशाचं नसतं. तर असे साधर्म्य आणि वैधर्म्य पदार्थाचं आपण पाहिलं आहोत. हा तुम्हाला SQ किंवा LQ पॉईंट ऑफ व्ह्यूने पण येऊ शकतो. त्यासाठी तुम्ही नोट्स प्रिपेअर ठेवा. तर याच्यासाठी तुम्ही नोट्स प्रिपेअर ठेवा. पदार्थाचे साधर्म्य, वैधर्म्य आणि आपण याच्या अगोदरचे काही पॉईंट्स पाहिले ते. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला नाही कळला एखादा पॉईंट किंवा काही कोणता कन्सेप्ट कळाला नसेल तर लेट मी नो इन द कमेंट सेक्शन. मी तुम्हाला त्याचं परत एकदा एक्सप्लेन करेल, किंवा तुम्ही हा व्हिडिओ परत एकदा पाहू शकता. परत एकदा तुम्ही हा व्हिडिओ पाहण्यासोबतच तुम्ही एकदा बुक पण वाचा, त्यामुळे की तुमचे पॉईंट्स क्लिअर होतील.